काही पारनेरमध्ये बऱ्याच ठिकाणी काही गावांमध्ये बॅनर फाडलेले आहेत, काय प्रकार आहे हा आणि काय सांगाल त्यावरती? त्या ठिकाणी आमच्याकडे कालपासून फोटो आलेत, बॅनरवरचे फोटो म्हणजे चेहऱ्यावरचे फाडलेलं लक्षात आले कालपासून. तर यावर मी सांगते कार्यकर्त्यांना, त्याच्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही, कारण कुणी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी शांत बसून आपले शांततेत लढाई जिंकायची आहे. थोडे दिवस राहिले तर सर्वांनी शांततेच्या मार्गाने त्यांनी ठिकाणी आपल्याला लढाई जिंकायची. आणि कोणीही कार्यकर्त्याला मी सगळ्यांना आवाहन करते, आपण त्यावर काही आक्षेप घ्यायचा नाही. बऱ्याचशा ठिकाणी पारनेर तालुक्यात आमच्या कुरुंद असन, नगर तालुक्यातील देरगाव असन, पळशी असन, सोबलेवाडी असन, पारनेर या ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले आहेत. काही बॅनर फाडणं म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान वाटतोय का तुम्हाला? हो, नक्कीच आमच्या महिलांचा अपमानच आहे. त्या ठिकाणी चेहऱ्यावर फाडल्यामुळे ते अपमानच वाटतंय. सर्व माता भगिनींचा तो अपमान आहे ना. विरोधकांकडे आता टीका करण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी काही नाही, असे प्रकार होत आहेत का? हो, नक्कीच 100% त्यांच्यावर काही पुढचा म्हणजे विकास कामावर कोणताच मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी बॅनर फाडायचं सुरू केलेलं आहे.